नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहतात रिपब्लिकन वाय 24 न्यूज. आवाज तुमचा बातम्यांची. आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये वंदनाताई उत्तम शिरसाट आहेत आणि ते प्रभाग क्रमांक 3 मधून मधून निवडणूक लढवत आहेत. आपलं स्वागत आहे मॅडम. नमस्कार सर. मी वंदना उत्तमराव शिरसे, प्रभाग क्रमांक 3 मधून शिवसेना व रिपब्लिकन सेना युती मधून उमेदवार आहे. मॅडम, तुम्ही उमेदवार आहात शिवसेनेकडून आणि अनेक तुमच्यासोबत युतीमधले पक्ष देखील आहेत. तर हे निवडणूक कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही लढवत आहात? विकासाचे काम, नाली बांधकाम करीन, रोड करीन, नळाचं पाणी आणीन. म्हणजे एकूण मूलभूत गरजा तुम्ही करणार आहात. मूलभूत गरजा तेवढ्या पूर्ण करीन. तर तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसा आहे, काय सांगाल? प्रतिसाद चांगला आहे. तर तुम्ही आता हे पहिल्यांदा निवडणूक लढवत आहात आणि एकूणच जनतेला काय सांगणार आहे की तुम्हालाच का निवडून दिलं पाहिजे? मी पहिल्यांदा निवडणूक लढवत आहे. मला एक संधी द्यावं, त्या संधीचं मी सोनं करीन. आपल्यासोबत वंदनाताई होत्या आणि त्यांनी सांगत आहेत की पहिल्यांदा निवडणूक लढवत असले तरीही आपल्यासोबत रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत अनिल शिर्से. सर, आता तुम्ही शिर्से म्हणून तुमच्याच फॅमिली मधले एक निवडणूक लढवत आहात. तुम्ही काय सांगणार आहात? आज मुखेड नगर परिषद या ठिकाणी मुखेडमध्ये चालू आहे. या ठिकाणी शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून ते प्रभाग क्रमांक 3 मधून सौ वंदना उत्तम शिरसे हे आमच्या वहिनी आहेत आणि ह्यांनी या प्रभागामध्ये प्रचंड प्रमाणे या ठिकाणचा जे काही बौद्ध समाज असेल, मातंग समाज आहे, या ठिकाणी बंजारा समाज आहे, वडर समाज आहे, अनेक बहुजन समाजाच्या प्रभागामध्ये लोक राहतात आणि या सर्व लोकांमध्ये आमचे उत्तमना शिरसे हे मोठे बंधू आहेत. त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांसोबत बसतात. लोकांनी त्यांना इलेक्शन लढवण्यासाठी अनेक लोकांनी त्यांना निवडणूक लढण्यासाठी सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही या ठिकाणी उभा राहिलात तर 100% आम्ही तुमच्या पाठीशी आहात आणि ही सीट आपली 100% विन होणार आहे. म्हणून या महाराष्ट्राचे शिवसेनेचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, त्याचबरोबर रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदसाहेब आंबेडकर यांच्या युतीमधून संबंध महाराष्ट्रभर मध्ये जे काही युतीचे उमेदवार उभे आहेत आणि या ठिकाणी शिवसेना, रिपब्लिकन सेना आणि राष्ट्रवादी पार्टी या तिन्ही पक्षाचे या नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार सौ विजयाताई देबडवार आणि वंदना उत्तम शिरसे, त्यात त्यांचे लक्ष्मीबाई बालाजी बाबळे ह्या प्रभागामधून दावेदार उमेदवार आणि 100% निवडून येणार आहेत. मी आपल्या सर्वांना 100% खात्री देऊ शकतो. येणाऱ्या 20 डिसेंबरला मतदान आहे आणि 21 डिसेंबरला रिझल्ट आहे. तर आपण सर्वांनी 21 डिसेंबरला हा रिझल्ट बघू शकता. मी खात्रीपूर्ती या ठिकाणी सांगू इच्छितो आणि इथं थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपल्यासोबत वंदनाताई शिर्से होते. त्यांनी म्हणत आहेत की या ठिकाणी विजय हा आमचाच आहे आणि आम्हाला एक जर संधी दिली त्या संधीचं सोनं करणार आहे. मात्र येणाऱ्या तारखेला बघावं लागणार आहे की त्यांना किती मते या ठिकाणी मिळणार आहे.